अमित जी। धन्यवाद अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि या चर्चेची सुरुवात करण्याकरता मी उभा आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, या चर्चेची सुरुवात करताना मला एक छोटीशी कहाणी आठवली आणि ती कहाणी अशी आहे अध्यक्ष महाराज की 1997 साली ज्या वेळेला भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेला काही एका स्पर्धात्मक परीक्षेमध्ये संविधान काही युवकांना जे तिकडचे एक्झामिनर होते त्यांनी असा प्रश्न विचारला की भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली, गेल्या 50 वर्षांमध्ये या देशाची सर्वात मोठी अचीवमेंट काय? या भारत देशाची गेल्या 50 वर्षांमध्ये सर्वात मोठी अचीवमेंट काय असा ज्यावेळेला प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी असलेल्या युवकांनी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिली। कोण म्हणाले सुपर कॉम्प्युटर परम बनवला, कोण म्हणाले की 1991 साली जे लिबरलायझेशन झालं तो सर्वात मोठा अचीवमेंट होता, कोण म्हणाला काही अणुस्फोटाच्या चाचण्या केल्या। नाही, एक मिनिट, सर्व सदस्यांना मी विनंती करत आहे की आपण आपल्या जागेवर बसावं। संविधानाच्या गौरव निमित्त आपण हा इतका चांगला प्रस्तावावर चर्चा घेत आहोत तर आपण सर्व सदस्यांनी जागेवर बसून घ्यावं। तो सगळ्यात मोठा अचीवमेंट होता। त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या अचीवमेंट सांगत असताना एक त्या ठिकाणी युवती होती, ती युवती उठली आणि ती म्हणाली की गेल्या 50 वर्षामध्ये भारत देश ज्या देशामध्ये 7-8 वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत, 122 भाषा आहेत, 700 डायलेक्ट्स आहेत, विविध प्रकारच्या प्रथा परंपरा संस्कृती, इतकी डायव्हर्सिटी असतानाही भारताने आपली 50 वर्ष एकात्मता आणि अखंडता राखून ठेवली। हीच भारताची सर्वात मोठी अचीवमेंट आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी एका युवतीने केले अध्यक्ष महाराज। आणि हे वक्तव्य ज्या वेळेला बाहेर आलं अध्यक्ष महाराज त्यावेळेला भारतरत्न माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजी संसदेमध्ये भारताबद्दल काय म्हणाले होते त्याची आठवण येते अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, अटलजी असे म्हणाले होते कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, वो जीता जागता राष्ट्र पुरुष है। यह वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, यह तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए, और हम जब मरेंगे और हमारी अस्थियां जब गंगा में बहाई जाएगी और आप वहां पर कान लगाओगे तो आपको एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। अशा प्रकारे अटलजींनी भारताचं वर्णन संसदेमध्ये त्यावेळेला केलं होतं। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाली हे ज्या वेळेला आपण साजरा करतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं हे संविधान महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं हे संविधान हे 75 वर्ष जुनं आहे किंवा नवीन आहे याच्यापेक्षा मला असं वाटतं की हे संविधान आपल्या गेल्या 7000 वर्षाच्या प्रथा परंपरा संस्कृती त्याचं एक प्रतीक आहे अध्यक्ष महाराज। अगदी रामायणापासून आपण आजही रामराज्याचा उल्लेख करतो आणि रामराज्य म्हणजे काय अध्यक्ष महाराज? रामराज्य म्हणजे असं राज्य ज्या ठिकाणी न्याय आहे,
ज्या ठिकाणी आर्थिक समानता आहे, ज्या ठिकाणी राजकीय स्वातंत्र्य आहे, ज्या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या माणसापर्यंत त्या राजांनी केलेला विकास, उन्नती आणि प्रगती ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते, अशा प्रकारचं राज्य म्हणजे रामराज्य. अध्यक्ष महाराज, त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला महाभारताकडे येतो, या संपूर्ण भगवद्गीतेमध्ये 13 वेळा ही वर्स लिहिलेली आहे की यतो धर्मोस ततो जया. अध्यक्ष महाराज, यतो धर्मोस ततो जया, म्हणजे ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ठिकाणी सत्य आहे, ज्या ठिकाणी न्याय आहे, अशाच ठिकाणी विजय आहे. अध्यक्ष महाराज, आपले वेद असतील, आपले उपनिषद असतील, आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतील, अध्यक्ष महाराज, या सगळ्या ग्रंथांमध्ये, सर्व वेदांमध्ये, सर्व उपनिषदांमध्ये हेच पुन्हा पुन्हा ठळकपणे लिहिलेलं आहे की हे राज्य हे न्यायाचं राज्य असलं पाहिजे, हे धर्माचं राज्य असलं पाहिजे, हे सत्याचं राज्य असलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, आणि ज्या ठिकाणी रामायण, महाभारत, वेद, उपनिषद करत करत 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना ज्या वेळेला केली होती, अध्यक्ष महाराज, अष्टप्रधान मंडळाची स्थापना करताना त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी पेशवा, सामंत, अमात्य, सरनोबत, न्यायाधीश, पंडित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या निर्माण करून वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे मिनिस्ट्रीज, वेगवेगळ्या प्रकारची खाती ही 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. म्हणजे काय प्रकारची दूरदृष्टी या आपल्या राजाची होती. अध्यक्ष महाराज, आता आपण असं म्हणाल की आपण 75 वर्षाच्या आपल्या संविधानाच्या प्रवासाची चर्चा करत असताना मला असं वाटतं की हे फक्त 75 वर्षाची गाथा नसून ही गेल्या 7000 वर्षाच्या आपल्या इतिहासाची गाथा आहे, असं मला वाटतं. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे शाहू असतील, फुले असतील, आर्थिक समानता, सामाजिक समरसता, हे सगळे ज्या वेळेला या सगळ्या प्रिन्सिपल्स वरती आपला इतिहास, आपली प्रथा, आपली परंपरा ज्या वेळेला रचली गेली, अध्यक्ष महाराज, त्यावेळेला आपलं जे संविधानाचं प्रिएम्बल आहे, त्या आपल्या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये 4 मुख्य गोष्टी लिहिल्या आहेत. अध्यक्ष महाराज, त्यामध्ये न्याय आहे, त्यामध्ये समानता आहे, त्यामध्ये स्वातंत्र्य आहे आणि त्यामध्ये बंधुता आहे. अध्यक्ष महाराज, बंधुता. त्यामुळे जस्टिस, इक्वालिटी, फ्रीडम अँड फ्रेटर्निटी या अशा 4 मूलभूत सूत्रांच्या आधारावरती हे आपलं अख्खं संविधान लिहिलेलं आहे. अध्यक्ष महाराज, आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव का म्हणतो, त्यांना आपण ईश्वराचा दर्जा का देतो, त्यांना आपण भारतरत्न तर ते आहेच, परंतु विश्वरत्न असं का म्हणतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीचा आत्मा हा आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेला आहे. द स्पिरिट ऑफ दिस लँड इज एम्बेडेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ दिस कंट्री. अध्यक्ष महाराज, द स्पिरिट ऑफ दिस लँड इज एम्बेडेड इन द कॉन्स्टिट्यूशन. आपल्या भूमीचा आत्मा हा संपूर्ण संविधानामध्ये आत्मसात केलेला आहे, अंतर्भूत केलेला आहे. आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानव, विश्वरत्न, भारतरत्न असं म्हणतो. अध्यक्ष महाराज, गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण संविधानाच्या विषयामध्ये अनेक चर्चा, लोकसभेची तर अख्खी निवडणूकच आपण संविधान खतरे में है, संविधान बचाओ अशा प्रकारच्या चर्चेमध्ये आपण बघितले. अध्यक्ष महाराज, परंतु खऱ्या अर्थानं हे संविधान खतरे में कोणी आणलं. अध्यक्ष महाराज, सर्वात पहिला घाव
या संविधानावर कोणी घातला अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 5 वर्ष या देशामध्ये सिलेक्टेड गव्हर्नमेंट होतं, इलेक्टेड गव्हर्नमेंट नव्हतं अध्यक्ष महाराज, निवडणुका झाल्या नव्हत्या. आणि अशा प्रकारचं सिलेक्टेड गव्हर्नमेंट असताना 1951 साली तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी करण्याचं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणलं अध्यक्ष महाराज. 1951 साली तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी करण्याकरता, कर्टेल करण्याकरता कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणलं. आणि हा आपल्या संविधानावरचा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती घातलेला पहिला घाव होता अध्यक्ष महाराज. एवढंच नाही अध्यक्ष महाराज, त्यांनी पत्र लिहिलं, या देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं, रेकॉर्डवरती आहे, की हा देश चालवत असताना जर संविधान मध्ये येत असेल तर ते संविधान बदललं पाहिजे, असं रेकॉर्डवरती देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी पत्र लिहिलं अध्यक्ष महाराज. 1971 साली काय झालं अध्यक्ष महाराज? 1971 साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधीजींनी एक कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणली अध्यक्ष महाराज. नागरिकांचे मौलिक अधिकार कमी करण्याचा आणि सुप्रीम कोर्टाचे अधिकार कमी करण्याची एक कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ही तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधीजींनी आणली अध्यक्ष महाराज 1971 साली. त्यामुळे संविधान को खतरे में किसने लाया अध्यक्ष महाराज? संविधान पर पहिला घाव किसने डाला अध्यक्ष महाराज? आणि 75 साली काय झालं अध्यक्ष महाराज? स्वतःची निवडणूक ज्या वेळेला खारिज झाली कोर्टाकडून, त्यावेळेला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांवरती घाव घालून इमर्जन्सी या देशामध्ये कोणी आणली अध्यक्ष महाराज? तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधीजींनी इमर्जन्सी लागू केली. त्या इमर्जन्सीवर काही जास्त मला पिक्चर मध्ये आता सगळं दाखवलेलंच आहे काय काय झालं ते, परंतु इट इज द डार्केस्ट डे नॉट इन इंडियाज हिस्ट्री बट इन वर्ल्ड हिस्ट्री. जागतिक इतिहासामध्ये सर्वात काळा दिवस म्हणजे ज्या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधीजींनी इमर्जन्सी लागू केली तो दिवस आहे अध्यक्ष महाराज. 3च उदाहरणं दिली अध्यक्ष महाराज, चौथं सुद्धा आहे. म्हणजे काय? चौथं दिल्यावरती प्रत्येक पिढीने, एकाच घराण्यातल्या प्रत्येक पिढीने या संविधानाचा कसा चुराडा केला याचं उदाहरण आहे अध्यक्ष महाराज. या देशामध्ये निवडणुका होतात अध्यक्ष महाराज. निवडणुका झाल्यावरती खासदार निवडून येतात, खासदार प्रधानमंत्री निवडतात, कॅबिनेट बसते, कॅबिनेटमध्ये निर्णय होतात. कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर कॅबिनेटचा निर्णय संपूर्ण देशाच्या समोर, टीव्हीवरती, मीडियाच्या समोर फाडून कोणी टाकला अध्यक्ष महाराज? त्याच घराण्यातल्या चौथ्या पिढीने तो फाडून टाकला अध्यक्ष महाराज. तिसऱ्या पिढीतलं राहिलं शहाबानो प्रकरणामध्ये तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधीजींनी सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांवरती घाव घालत संसदेमध्ये कायदा करून त्या गरीब महिलेला कट्टरपंथीयांना खुश करण्यासाठी, आपल्या मतांचं राजकारण करण्यासाठी, वोट बँक पॉलिटिक्स करण्यासाठी, मतांचं लांगुलचालन करण्यासाठी कुणी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणली अध्यक्ष महाराज? और आप हमको बोलते हैं कि संविधान खतरे में लाएंगे, संविधान खत्म करेंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे. आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज या सगळ्या ज्या चर्चा होत्या,
संविधानाबद्दलचा पुळका, खोटा पुळका, नौटंकी, ढोंग जे काही लोकांना 2024 मध्ये आलं होतं ना अध्यक्ष महाराज, त्या लोकांनी या देशाचा संविधानावरती घाव घातला, ज्या लोकांनी या देशाच्या संविधानाचा चुराडा केला, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा चुराडा केला अध्यक्ष महाराज, ते उलटा चोर कोतवाल को डाटे, तेच आम्हाला सांगतात की आप आओगे तो संविधान बदलोगे। अरे हमने 10 साल में क्या किया? या संविधानाचा पुरेपूर उपयोग करून या देशाच्या, या समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास, उन्नती आणि प्रगती कशी पोहोचवायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदीजींनी ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये फायनान्शियल इन्क्लुजननी त्यांनी सुरुवात केली अध्यक्ष महाराज। फायनान्शियल इन्क्लुजन, या देशामध्ये 20 कोटी लोक असे होते ज्यांचं बँकेत खातंच नव्हतं। जनधन योजनेच्या मार्फत 17 कोटीपेक्षा जास्त अकाउंट्स उघडून या देशामध्ये एका प्रकारे इकॉनॉमिक इन्क्लुजन करण्याचं रेव्होल्युशन हे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणलं आणि हे संविधानाच्या आधारावरती आणलं अध्यक्ष महाराज। संविधानाचा, कायद्याचा उपयोग करून या देशाच्या गरिबाला या बँकांच्या सिस्टीम मध्ये आणण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं अध्यक्ष महाराज। 2017 मध्ये अमेंडमेंट केली, वन नेशन वन टॅक्स, जीएसटी आणला, संपूर्ण देशामध्ये फायनान्शियल रेव्होल्युशन करून जीएसटी टॅक्स आणून अध्यक्ष महाराज संविधानाचा उपयोग करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एका प्रकारे आर्थिक क्रांती या देशामध्ये आणली अध्यक्ष महाराज। आपल्या देशाचे एक प्रधानमंत्री होते, ते म्हणायचे कि मैं जब 100 रुपया नीचे भेजता हूं तो नीचे जाते जाते खाली 15 रुपए पहुंचते हैं, 85 रुपए हवा में किधर गायब हो जाते हैं वो हमको पता नहीं चलता। पण हे फक्त म्हणाले अध्यक्ष महाराज, हे म्हणण्यासाठी केलं काही नाही, संविधानाचा उपयोग नाही केला। संविधानाचा उपयोग कशा करता केला तर शहाबानू प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला खारिज करण्याकरता संविधानाचा प्रयोग केला। परंतु तुम्हाला जे वाटत होतं की मी जेव्हा 100 रुपये पाठवतो खाली पोहोचेपर्यंत 85 रुपये हवेमध्ये गायब होतात, त्याच्यासाठी संविधानाचा उपयोग नाही केला। नरेंद्र मोदीजींनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणलं, 5000 पाठवायचे तर 5000 डायरेक्ट आपल्या गरीबाच्या अकाउंटमध्ये पाठवण्याचा ही जी आर्थिक क्रांती होती अध्यक्ष महाराज, ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केली। संविधानाचा उपयोग करून केली, कायद्याचा उपयोग करून केली अध्यक्ष महाराज। आपल्या देशामध्ये आपल्या माता भगिनी चुल्यावरती जेवण बनवायच्या, किती सिगारेटचा धूर हा त्यांच्या फेफड्यांमध्ये जायचा अध्यक्ष महाराज। प्रधानमंत्री मोदीजींनी उज्ज्वला योजनेच्या मार्फत आपल्या माता भगिनींना न्याय देण्याचं काम ह्या संविधानाचा उपयोग करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं अध्यक्ष महाराज। 6 ऑगस्ट 2019 कसं विसरू शकतो 6 ऑगस्ट 2019 ला अध्यक्ष महाराज। आम्ही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। उभं आयुष्य एक घोषणा देण्यामध्ये गेलं, जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, जो कश्मीर हमारा है वो पूरा का पूरा है। पण ज्या वेळेला आम्ही ही घोषणा द्यायचो त्यावेळेला आपल्या मनामध्ये संकोच असायचा की घोषणा तर आपण देतोय, पण ही घोषणा कधी सत्यामध्ये उतरणार की नाही उतरणार अध्यक्ष महाराज। 6 ऑगस्ट 2019 आर्टिकल 370-35 एक खारिज करून काश्मीरला खऱ्या अर्थानं भारताचा अविभाज्य अंग करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं अध्यक्ष महाराज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान हे त्या काश्मीरपासून, काश्मीरमध्ये पोहोचण्यापासून रोखण्याचं काम हे 35A नी केलं होतं अध्यक्ष महाराज। या 35A ला खारिज करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा उपयोग त्या काश्मीरच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं अध्यक्ष महाराज। गेल्याच वर्षी काय झालं अध्यक्ष महाराज,
गणेश चतुर्थीचा दिवस होता, सप्टेंबरचा महिना होता 2023 मध्ये. या देशाच्या संसदेमध्ये आणि सर्व राज्यांच्या विधानसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण देऊन नरेंद्र मोदीजींनी या देशाच्या संविधानाचा उपयोग करून आपल्या माता भगिनींना न्याय देण्याचं काम केलं. अध्यक्ष महाराज, मी आधी 4 उदाहरणं दिली की कशा प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या राजनैतिक उपयोगाकरता, मतांच्या लांगुलचालना करता, वोट बँक पॉलिटिक्स करता कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स केल्या. आणि त्याच्यानंतरची मी उदाहरणं दिली की गेल्या 10 वर्षांमध्ये कशा प्रकारे संविधानाचा उपयोग करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा उपयोग करून या देशाचं, नागरिकांचा उन्नती, विकास आणि प्रगती करण्याचं काम केलं. अध्यक्ष महाराज, आज भारत ही जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. अध्यक्ष महाराज, 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. आणि 2027 मध्ये भारत जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. अध्यक्ष महाराज, 8वा ते दिवस ज्या वेळेला भारतावरती हमला व्हायचा आणि भारताचा प्रधानमंत्री युनायटेड नेशन्स कडे बघायचा, अमेरिकेकडे बघायचा. आज भारताचा प्रधानमंत्री युनायटेड नेशन्स किंवा अमेरिकेकडे बघत नाही. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामाचा हमला झाल्यावरती 26 फेब्रुवारी 2019 बालाकोट्स वरती एअर स्ट्राइक्स करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हे दाखवून दिलं कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने दिए हुए संविधान पर काम करने वाला ये नया भारत है, ये घुसेगा भी और घुस के मारेगा भी. आज काय या देशाची प्रतिमा, चांद पर भी जाकर अभी तिरंगा लहरा रहा है. अध्यक्ष महाराज, चांद पर भी. आज आधी कुठलंही क्रायसिस झालं, कुठलाही वॉर झाला तर लोक अमेरिकेकडे बघायचे. आता मोदीजींकडे बघतात, भारताकडे बघतात, भारताचं काय मत आहे हे बघतात. आधी आपली फॉरेन पॉलिसी धिस वे और दॅट वे होती. अध्यक्ष महाराज, धिस वे और दॅट वे. आपण रूस बरोबर आहोत की आपण अमेरिकेबरोबर आहोत, क्रॉस कधी आपण रूस बरोबर, कधी अमेरिकेबरोबर. या संविधानाचा उपयोग करून मोदीजींनी आपली फॉरेन पॉलिसी बदलून नॉट धिस वे, नॉट दॅट वे, माय वे, माय वे. माझ्या देशाच्या हितामध्ये काय आहे त्या हिताचे निर्णय माझा देश करेल, याचं किंवा त्याचं ऐकून निर्णय करणार नाही. अध्यक्ष महाराज, याचं किंवा त्याचं ऐकून निर्णय करणार नाही. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष महाराज, अजून एक खूप महत्वाचा मुद्दा राहिला. अध्यक्ष महाराज, की आपल्या देशामध्ये नारा होता गरिबी हटाओ, गरिबी हटाओ, गरिबी हटाओ, गरिबी हटाओ च्या आधारावरती मला माहित नाही किती निवडणुका लढले आणि किती निवडणुका जिंकले. गरीब भी नहीं हटे, गरिबी भी नहीं हटी. पण गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या 25 कोटी लोकांना पीपीएल मधनं बाहेर काढून खऱ्या अर्थानं गरिबी हटवण्याचं काम आपल्या संविधानाचा उपयोग करून कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे हा जो पुळका, मी जास्त काही बोलत नाही, फक्त 2-4 महाराष्ट्रातलीच उदाहरणं देतो. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रातलीच 2-4 उदाहरणं देतो. जे म्हणत होते कि संविधान खतरे में है, संविधान खतरे में है. जेव्हा पालघरच्या साधूंचा हत्याकांड झाला तभी संविधान खतरे में नहीं था, तभी संविधान खतरे में नहीं था. अध्यक्ष महाराज, आणि संविधान खतरे में है, खऱ्या अर्थानं संविधान खतरे में है की नहीं है हे जर बघायचं असेल तर 2019 आणि 2022 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे जे घडलं,
जे जे लोक संविधान खतरे में है, संविधान खतरे में आने वाला है अशा प्रकारचे आरोप करायचे, त्यांचं ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये राज्य होतं 2019 ते 2022 मध्ये ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला कशा प्रकारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा चुराडा यांनी केला, खेळ ह्यांनी मांडला, नौटंकी ह्यांनी केली, याचं उत्कृष्ट उदाहरण 1960च्या नंतर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या नंतर सर्वात जास्त कुठल्याही राज्यामध्ये संविधानाचा चुराडा झाला असेल तर तो या महाराष्ट्रामध्ये 2019 ते 2022 या कालावधीमध्ये झाला अध्यक्ष महाराज, या कालावधीमध्ये झाला। मगाशी आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अंतिम आठवड्यावरती उत्तर देताना काही नावं त्यांनी वाचून दाखवली, अध्यक्ष महाराज। अर्णब गोस्वामीला त्याच्या घरामध्ये घुसून कॉलरला पकडून ज्या वेळेला तुम्ही जेलमध्ये टाकलात त्यावेळेला संविधान तुम्हाला आठवलं नव्हतं का अध्यक्ष महाराज? तेव्हा कुठे गेलं होतं संविधान? आणि का तर कारण एका टीव्ही शो मध्ये तो काहीतरी कॉमेंट केली आणि त्या कॉमेंट इतकी झोंबली अध्यक्ष महाराज की त्याच्या घरामध्ये घुसून कॉलरला पकडून पहिला त्याला टेरेसवरती नेला, टेरेसवरती नेऊन सांगितलं की अभी तुमको इधर से नीचे फेक देंगे आणि तिकडनं गाडीत टाकला आणि 8 दिवस जेलमध्ये टाकला अध्यक्ष महाराज। आपल्या खासदार आहेत संसदेमध्ये कंगना रनौत, त्यांनी काहीतरी कॉमेंट केली, सरकारच्या विरोधात केली असेल, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केली असेल तर डायरेक्ट त्यांच्या घरावरती बुलडोजर अध्यक्ष महाराज। मग कुठे गेला होता ड्यू प्रोसेस ऑफ लॉ? त्यावेळेला कुठे गेला होता संविधान अध्यक्ष महाराज? हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज। संविधानाचा पुळका ज्या लोकांना निवडणुकीच्या काळामध्ये आला होता, जेव्हा कंगना रनौतच्या घरावरती जेसीबी घुसवला त्यावेळेला संविधान कुठे गेलं होतं अध्यक्ष महाराज? हा माझा सवाल आहे। अनेक नाव आहेत, समीट टक्कर, केतकी चितळे, राहुल जोरी, मगाशी माननीय मुख्यमंत्र्यांनी ती नावं घेतली। एक काहीतरी कॉमेंट केली की डायरेक्ट उचला आणि आतमध्ये टाका। आणि सगळ्यात मोठं उदाहरण यांच्या ढोंगीपणाचं ही म्हणजे अनंत कर्मुसेची पाठ, म्हणजे यांच्या संविधानावरती असलेल्या प्रेम आणि स्नेहाचा सर्वात मोठा पुरावा अनंत कर्मुसेची पाठ, हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा अध्यक्ष महाराज। एक असं राज्य होतं अध्यक्ष महाराज की ज्या काळामध्ये पोलिसच बॉम्ब ठेवायचे, अँटिलियाच्या खाली पोलिसांनीच बॉम्ब ठेवला अध्यक्ष महाराज, आणि मर्डर पण पोलिसच करायचे। बॉम्ब पण पोलिसच ठेवतात, मर्डर पण पोलिसच करतात, अशा प्रकारचं राज्य होतं अध्यक्ष महाराज। अँटिलियाच्या खाली बॉम्ब ठेवला, मनसुख हिरेंचा मर्डर केला, बॉम्ब ठेवला कोणी? पोलिसांनी। मर्डर कोणी केला? पोलिसांनी। अरे शहीद अशोक कामटे, शहीद विजय साळसकर, शहीद हेमंत करकरेंच्या मुंबई पोलिसला यांनी सचिन वाझेची मुंबई पोलीस करून टाकली अध्यक्ष महाराज। सचिन वाझेची मुंबई पोलीस, हे यांचं कर्तृत्व, हे यांचं संविधानावरचं प्रेम, हे यांचा संविधानावरचा सन्मान मान, सचिन वाझेची। आणि एखादी घटना घडली, आम्ही आता कोणावर आरोप करत नाही, मला राजकारण करायचं नाही अध्यक्ष महाराज, परंतु माझा एक सवाल आहे अध्यक्ष महाराज, ज्या वेळेला एखादा मृत्यू होतो, एखादी घटना घडते, संशयास्पद मृत्यू होतो, त्यावेळेला आपण काय म्हटलं पाहिजे? ऍज अ स्टेट व्हॉट शुड बी द रोल ऑफ द स्टेट? मगाशी काय म्हणाले आपल्या मुख्यमंत्री महोदय? आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी अंतिम आठवड्याच्या उत्तरामध्ये ते म्हणाले की संतोष सूर्यवंशी, या सोमनाथ सूर्यवंशी, या सूर्यवंशीच्या हत्येमध्ये जर त्याला मारहाणीमुळे जर त्याची हत्या झाली असेल आणि जर त्याच्यामध्ये कोणत्याही पोलीस जर इन्व्हॉल्ड असेल तर त्याला स्पेअर केलं जाणार नाही। दिस शुड बी द रोल ऑफ द स्टेट अध्यक्ष महाराज।
ज्या वेळेला दिशा साली यांचा मृत्यू झाला त्यावेळेला तुम्ही का कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला? अध्यक्ष महाराज, हा माझा सवाल आहे. स्टेटचा रोल काय असला पाहिजे अध्यक्ष महाराज? स्टेटचा रोल हाच असला पाहिजे अध्यक्ष महाराज की आम्ही कधीही कोणाला प्रोटेक्ट करणार नाही अध्यक्ष महाराज. आमची ही भावना आहे अध्यक्ष महाराज, आमची भावना आहे की कुणीही व्यक्ती किती जर मोठा असेल तर त्याला अशा प्रकारे विक्टिमाइज केलं नाही पाहिजे अध्यक्ष महाराज, अजिबात नाही केलं पाहिजे अध्यक्ष महाराज. परंतु व्यक्ती मोठा आहे म्हणून त्याला प्रोटेक्टही नाही केलं पाहिजे अध्यक्ष महाराज. नॉट टू विक्टिमाइज, नॉट टू प्रोटेक्ट. मग का आपण त्या बिहारच्या अधिकारी यायच्या आधी सीबीआयचे सगळे अधिकार महाराष्ट्रात चालणार नाही, बिहारच्या अधिकाऱ्याला कोविडमध्ये क्वारंटाईन, मग त्यावेळेला कुठे गेलं होतं अध्यक्ष महाराज संविधान? कुठे गेलं होतं अध्यक्ष महाराज? हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज, सवाल आहे माझा. आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज हे जे संविधान 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 हे जे बोलतायत किंवा बोलायचे, 100 कोटीची वसुली हे संविधानाच्या कुठल्या सेक्शनला धरून सचिन वाझेला करायला सांगितली होती तत्कालीन गृहमंत्र्यांना अध्यक्ष महाराज? हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज, सवाल आहे माझा. किंवा कोण तो पंडित नावाचा वकील होता, महाजन साहेब बसले तिकडे, त्यांना फ्रेम करण्याकरता चव्हाण, त्यांना फ्रेम करण्याकरता, मोका लावण्याकरता ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न झाले हे कुठल्या संविधानाच्या सेक्शनला धरून केले गेले अध्यक्ष महाराज? हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज. जेवायला ते मुख्यमंत्र्यांनी तर 1.5-2 तास भाषण केलं आणि आतापर्यंत होते. उपमुख्यमंत्री कोणीतरी यावं. संविधानावर चर्चा आहे म्हणून मी असं म्हणतोय, बाकी तर वेळेला आपण समजून घेतो. त्याच्याबद्दल माझी विनंती आहे आपल्याला की त्यांना कोणीतरी हजर राहावं. 5 मिनिटात संपवतो. तुम्ही येईपर्यंत चालू ठेवा असं. त्यामुळे अध्यक्ष महाराज की त्यावेळेला गृहमंत्र्यांनी ज्या वेळेला सचिन वाझेला बोलवलं आणि त्याला सांगितलं की या मुंबई शहरामध्ये एवढे हॉटेल आहेत, एवढे रेस्टॉरंट आहेत, प्रत्येकाकडनं 1.5 2 लाख रुपये वसूल करा, म्हणजे मग तेवढे पैसे होतील, म्हणजे 100 कोटी रुपये होतील. हे संविधानाच्या कुठल्या सेक्शनला धरून एका राज्याचा गृहमंत्री एका पोलीस अधिकाऱ्याला सांगतो? हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज, सवाल आहे माझा. किंवा संविधानाच्या कुठल्या सेक्शनला धरून एखाद्या व्यक्तीने आपल्या विरुद्ध ट्विट केलं, एखादी पोस्ट केली, एखादी कॉमेंट केली, तर त्याला थेट जेलमध्ये टाकणं हे कुठल्या सहिष्णुतेचं दर्शन आहे अध्यक्ष महाराज? हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज, हा माझा सवाल आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अनेक ज्या गोष्टी 19 आणि 22 मध्ये केल्या, घडल्या, घडवून आणल्या, आणि मग त्याच लोकांनी बोंबा मारल्या की संविधान खतरे में है, संविधान बचाव. खिशामध्ये पुस्तक घेऊन फिरायचे, पण ते पुस्तक कोरं होतं अध्यक्ष महाराज, ते पुस्तक कोरं होतं, आतमध्ये काहीच नव्हतं. कारण यांचा जो स्टँड होता ना तोच खोकला होता, खोकला होता, पॉलिटिकली मोटिवेटेड होता, मतांच्या लांगुलचालनासाठी केलेला स्टँड होता, घेतलेला स्टँड होता तो अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे सुनैना होले, केतकी चितळे, मला आठवत आहेत ते नेव्हल ऑफिसर होते शर्मा नावाचे, कांदिवलीला राहणारे. त्यांनी काहीतरी कॉमेंट केली होती अध्यक्ष महाराज. त्यांनी कॉमेंट केल्यावरती डायरेक्ट त्यांचा डोळाच फोडून टाकला अध्यक्ष महाराज, डायरेक्ट त्यांचा डोळाच फोडून टाकला. आणि त्यामुळे अशा प्रकारे आपल्या संविधानाचा मान, सन्मान आणि गौरव राखण्याचं महान कार्य
ज्या लोकांनी 2019 आणि 2022 च्या कालावधीमध्ये केलं होतं त्याच लोकांनी 2024 मध्ये हमारा संविधान खतरे में है, हमारा संविधान खतरे में है, हमारा संविधान खतरे में है अशा प्रकारच्या बोंबा मारल्या अध्यक्ष महाराज. परंतु खोटं जे असतं ते एकदाच बोललं जाऊ शकतं, खोटं जे असतं ते एकदाच फक्त पचतं. या महाराष्ट्राच्या जनतेने यांचं पितळ उघडं करण्याचं काम या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करून दाखवलं अध्यक्ष महाराज. निवडणुकीमध्ये करून दाखवलं. 237 जागा महायुतीला देऊन गद्दार कौन और खुद्दार कौन हे पण दाखवून दिलं. संविधानाचे खरे रक्षणकर्ते कोण हे सुद्धा दाखवून दिलं. संविधानावर खरा प्रेम, स्नेह, सन्मान, गौरव कुणाला वाटतो हे सुद्धा दाखवून दिलं अध्यक्ष महाराज. अरे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते आले नाहीत ना, दुसरे कोणतरी बोलतील. तो तुम्ही अधिकार बोलणार? त्यांचा नाही, माझा आहे. खरं तर तो अधिकार चेअरचा आहे. आले आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे म्हणून माझ्यासारखा माणूस आज या ठिकाणी इकडे बसलाय अध्यक्ष महाराज. नाहीतर इकडे फक्त बारामती आणि बँड्राच दिसलं असतं, दुसरं काही दिसलंच नसतं. दुसरं काही दिसलंच नसतं. सोन्याचा चमचा घेऊन आलेले. आणि त्यामुळे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे गेल्या 75 वर्षाचा प्रवास नसून हा गेल्या 7000 वर्षाचा आपला प्रथा, परंपरा, रूढी, संस्कृती, इतिहास याचं एक प्रतीक आहे अध्यक्ष महाराज. या संविधानाला मी सलाम करतो. माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं या संविधानाला मी सलाम करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मला हा पूर्ण विश्वास आहे अध्यक्ष महाराज की मगाशी ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री बोलत होते या सभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येक सदस्याच्या अंगावरती काटा आला असेल अध्यक्ष महाराज की पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानाच्या रक्षणाकरता मराठे पानिपतचं युद्ध लढले होते अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की या संविधानाच्या आधारावरती तो एक दिवस उजाडेल ज्या वेळेला हा अखंड भारत निर्माण होईल अध्यक्ष महाराज. अशा प्रकारची प्रार्थना मी करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.